मुंबईमध्ये मराठीच महापौर हवा असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह होता। मराठी अमराठी मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी भाजप शिवसेना युतीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। दरम्यान परभणी महापालिकेमध्ये महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम चेहरा दिलाय। त्यामुळे भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार आगपाखड सुरू केली आहे। तर ठाकरेंच्या शिलेदारांनी देखील भाजपच्या काळामध्ये मुस्लिम व्यक्तींना दिलेल्या महत्त्वाच्या पदांची आठवण करून देत पलटवार केलाय। परभणीतल्या मुस्लिम महापौर पदावरून राजकारण कसं शिगेला पोहोचलंय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातल्या 29 महापालिकांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेला एकाच महापालिकेत गुलाल उधळण्याची संधी मिळाली, ती म्हणजे परभणी। इक्बाल सय्यद परभणीचे महापौर म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडलेला हा चेहरा, पण महापौरपदी मुस्लिम चेहरा देऊन उद्धव ठाकरे औरंगजेबाचा अजेंडा रेटतायत अशी टीका भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा, हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे। आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। जेव्हा मराठी महापौर करायची संधी तुमच्याकडे होती तेव्हा तुम्हाला खान हवा, तुमचं खानाला मुंबईचं महापौर बनवण्याचं स्वप्न तुटलं, म्हणूनच त्या धक्क्यातून सावरायला की काय तुम्ही परभणीत मराठी माणूस नाही खानाला महापौरपदी बसवलं। दिल्लीच्या नव्या मालकाचा हा वाण नाही पण गुण लागलाच तुम्हाला सर्वज्ञानी रडत राहू। भाजपच्या टीकेला उत्तर देताना देशाच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या पदावर मुस्लिम व्यक्ती विराजमान होत्या याची यादीच संजय राऊतांनी वाचून दाखवली आहे। या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? काय तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही। 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या कुठं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेला परभणीत मुस्लिम महापौर का द्यावा लागला तेही पाहूया। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 25 नगरसेवकांपैकी 13 मुस्लिम नगरसेवक आहेत। मुस्लिम वोट बँक असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर ठाकरेंची परभणी महापालिकेत सत्ता आली आहे। परभणीतल्या 65 प्रभागात एकूण 2,61,000 मतदार आहेत। त्यापैकी मुस्लिम मतदारांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे। महाविकास आघाडीतील एंट्रीनंतर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंच्या पारड्यात पडू लागली। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही परभणीतल्या मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिली। आता खान की बाण या धाग्याभोवती महायुतीनं मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात जोरदार प्रचार केला, तर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी उत्तरादाखल मराठी विरुद्ध अमराठी या धर्तीवर भाजप शिवसेना युतीविरोधात प्रचार केला। अशातच उद्धव ठाकरेंनी परभणीत मुस्लिम महापौर दिल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार आगपाखड सुरू केली आहे। आज परभणीच्या इतिहासामध्ये अतिशय जे काळा दिवस म्हणता येईल अशा पद्धतीचा दिवस आहे, ज्या सेनेनं सर्व आतापर्यंत हिंदुत्व मांडून हिंदुत्वाच्या जीवावर मोठी झाली, त्याच उभाटानं आज मुस्लिम उमेदवार देऊन, जे की त्यांच्याकडे सर्व जास्त हिंदू नगरसेवक असतानाही त्यांनी मुस्लिम उमेदवाराला महानगरपालिकेच्या महापौरपदी बसवलं, ही अतिशय खेदजनक घटना आहे। MIMशी युती करणाऱ्या भाजपनं हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांनी केलाय। तसंच महापौरपदी निवड झालेले इक्बाल सय्यद हे मराठीच आहेत याची आठवण त्यांनी भाजपला करून दिली आहे। भाजपवाले काय म्हणतील हे त्याचा नेम नाही। मग आता तुम्ही काय ते अकोटमध्ये अचलपूरमध्ये जे केले तुम्ही युती MIMशी, ती तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? आम्हाला जर औरंगजेबाचा म्हणत असताल तर तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? त्यांच्यासोबत असला तुम्ही? अरे तुमची MIM ही तर बी टीम आहे, तुम्ही सोयीने त्याला वापरून घ्यायला हिंदुत्वाच्या नावाखाली। तुमच्या दम आहे तर या ना जरा, कधी हे प्रसंग आल्यावर तेव्हा बघू म्हणून आमने सामने कोण किती हिंदुत्वादी आहे पक्का, तेव्हा कळलं दूध का दूध पाणी का पाणी। कडवं हिंदुत्व हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा DNA,
मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवत पवार आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी जन्माला घातल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं. ते म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पार्टनर्सची हक्काची वोट बँक असलेल्या मुस्लिम मतदारांना न दुखावण्याचं. आणि हे आव्हान पेलताना काही भूमिका बदलाव्या लागतात हे स्वतः उद्धव ठाकरे देखील अमान्य करणार नाहीत. आणि ही भूमिका बदलता बदलता पक्षाची मूळ ओळखच हरवत चालली नाही ना, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना सतावत असेल का? पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.